Welcome to all student. In last lecture we have to study about the useful microbes in the chapter useful and harmful microbes. Today we have to study about the harmful microbes, but yesterday we have to study about useful microbes. In that we have to study lactobacillia, information about lactobacillia, uses of lactobacillia, rhizobium, information about rhizobium, uses of rhizobium, yeast, information about yeast, uses of yeast, and other uses of yeast in industrial area. Now today we have to study about antibiotics. The name antibiotics we have to listen when we have to suffering from any disease and doctor can prescribe on our prescription that the name of antibiotics. म्हणजे आपण अँटीबायोटिक्स नाव हे कधी ऐकलेलं असेल की ज्यावेळेस आपण आजारी असू आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी त्या प्रिस्क्रिप्शनवर आपल्या आजारपणाशी रिलेटेड किंवा आजारपण जाण्यासाठी काही अँटीबायोटिक्स मेडिसिन लिहिलेले असतील तर त्यावेळेस आपण अँटीबायोटिक्स नावाचा शब्द हा ऐकलेला असेल. तर ॲक्च्युली अँटीबायोटिक्स म्हणजे काय, तर कार्बन कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंजाय फॉर डिस्ट्रॉईंग और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल पॅथोजन आर कॉल्ड एज अँटीबायोटिक्स. म्हणजे असे कार्बन कंपाऊंड आहेत की जे बॅक्टेरिया आणि फंजायपासून आपल्याला मिळतात आणि ते डिस्ट्रॉय करतात. काय डिस्ट्रॉय करतात, तर जे काही प्रिव्हेंटिंग म्हणजे जी काही ग्रोथ आहे हार्मफुल पॅथोजनची, तर ती ग्रोथ डिस्ट्रॉय करण्यासाठी ह्या घटकांचा वापर केला जातो आणि यालाच आपण अँटीबायोटिक्स असं म्हणतो. देर आर टू टाईप्स ऑफ अँटीबायोटिक. फर्स्ट वन इज ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक अँड सेकंड वन इज नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. तर ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये एम्पिलिसिन नावाचं अँटीबायोटिक हे आपण त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकतो आणि नॅरो स्पेक्ट्रममध्ये जेंटामायसिन नावाचं जे काही अँटीबायोटिक आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेऊ शकतो. सो फर्स्ट अँटीबायोटिक जर असेल तर ते कोणतं आहे, तर ते आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलिन and is used for controlling the infection caused by bacteria. It is invented by Professor Alexander Fleming. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी सर्वात अगोदर पेनिसिलिन नावाच्या अँटीबायोटिकचा शोध लावलेला होता आणि तो कशासाठी त्याचा उपयोग होतो, तर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरियापासून पसरलेलं जे काही इन्फेक्शन आहे तर त्याच्या कंट्रोलिंगसाठी या पेनिसिलिनचा उपयोग हा केला जातो. सो हार्मफुल मायक्रोब्स कोणते कोणते, तर फंगस आणि क्लोस्ट्रोडियम हे हार्मफुल मायक्रोब्स यांचा स्टडी आता आपण करणार आहोत. सो फंजाय किंवा याला फंगस असं देखील म्हटलं जातं. तर याची बेसिक डायग्रॅम ही आपल्या समोर आहे किंवा त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आता आपण घेणार आहोत. फंजाय इज अ हार्मफुल पॅथोजन विच मेक्स फूड पॉयझनस. फंजाय हा असा हार्मफुल पॅथोजन आहे की जो आपलं फूड हे पॉयझनस करू शकतो. इट हॅज अ फंगल हायफा मीन्स फायबर ऑफ फंगस पेनिट्रेट डीप इनटू द मटेरियल टू ऑब्टेन न्यूट्रिशन. त्या मटेरियलला ते पेनिट्रेट करतात, इतक्या खोलवर जातात की त्यांचं न्यूट्रिशन ते मिळू शकतात. ॲज अ रिझल्ट सबस्टन्स बिकम वीक. म्हणजे त्यामुळं तो सबस्टन्स कसा बनून जातो, वीक बनून जातो. फंगस ग्रो ऑन प्रिझर्व फूड आयटम्स. फंगस कुठं ग्रो होतो, तो जे काही प्रिझर्व फूड आहेत त्या आयटम्सवर तो काय होत असतो, ग्रो होत असतो. वाईल टेकिंग न्यूट्रिशन इट रिलीज हायड्रस म्युकोटॉनिक्स. तर न्यूट्रिशन टेकिंग न्यूट्रिशन इट रिलीज हायड्रस म्युकोटॉनिक्स सो द फूड गेट स्पॉइल्ड. तर फंगस ज्यावेळेस ग्रो होतो तर त्यावेळेस तो काय करतो की तो प्रिझर्व जे काही आयटम्स असतात
किंवा फूड आयटम्स असतात त्यांच्यावरच तो ग्रो होत असतो. आणि तो काय करतो, न्यूट्रिशन हे काय करतो, तो त्या याच्यामधले ॲब्सॉर्ब करून घेतो. अँड काय रिलीज करतो, तर हायड्रस म्युकोटॉनिक्स जे काही सबस्टन्सेस आहेत त्याच्यामधले, तर तो काय करतो, रिलीज करून टाकतो. आणि ज्यामुळं ते फूड काय होऊन जातं, सगळं खराब होऊन जातं. नेक्स्ट वन आहे क्लोस्ट्रोडियम. आता क्लोस्ट्रोडियमबद्दलची डायग्रॅम किंवा त्याच्याबद्दलची जी काही फिगर आहे ती तुम्हाला इथे समोर दिसते. माहिती घेऊयात क्लोस्ट्रोडियमची. द बॅक्टेरिया विच स्पॉईल कुक फूड आर क्लोस्ट्रोडियम. जे काही शिजवलेलं अन्न असतं तर ते खराब होण्याचं कारण काय, तर क्लोस्ट्रोडियम नावाचा बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. दीज बॅक्टेरिया आर रॉड शेप, त्यांचा शेप कसा आहे, रॉड शेप, अँड प्रोड्यूस बोटल शेप इंडोस्पर्म्स इन ॲडवर्स कंडिशन. आणि ते काय प्रोड्यूस करतात, तर बोटल शेप इंडोस्पर्म हे काय करत असतात, प्रोड्यूस करत असतात. दे आर अनएरोबिक, म्हणजे त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना ऑक्सिजनच्या अपटेकची आवश्यकता नसते. दीज बॅक्टेरिया डू नॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल. नॉर्मल ऑक्सिजन लेवलला हे बॅक्टेरिया हे सस्टेन करू शकत नाहीत किंवा जगू शकत नाहीत. आपल्यासमोर काही पॅथोजन्स दिलेले आहेत की ज्यांच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस आपल्याला होत असतात. उदाहरणार्थ एड्स हा व्हायरसेसमुळे होतो, हॅपेटायटिस हा देखील व्हायरसेसमुळे होतो. त्यानंतर आणखीन इथे बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, डेंग्यू, त्यानंतर लेप्रोसी, कॉलरा, मलेरिया हे बॅक्टेरियामुळं काय होत आहेत, काही प्रोटोझोआमुळे होत आहेत, काय फंगस डॅन्ड्रफमुळे फंगसमुळे डॅन्ड्रफ होतो आहे. तर अशा प्रकारचे डिसीजेस हे वेगवेगळ्या पॅथोजनमुळे होत असतात. आणि त्यांचं मोड ऑफ इन्फेक्शनसुद्धा दिलेलं आहे की कशा प्रकारे ते त्यांचं मोड ऑफ इन्फेक्शन हे स्प्रेड करतायत आणि त्याच्याबद्दलचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससुद्धा इथे दिलेले आहेत. तर आपण ह्या चार्टचा देखील विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करायचा आहे सेल्फ स्टडीसाठी आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन या चॅप्टरबद्दल मिळवायची आहे. धन्यवाद.